नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी बघणार आहोत. एकंदरीत आपल्याला कसा अभ्यास करायला पाहिजे आणि परत एकदा आपण सिलेबस रिवाईज इथे करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आमची जी नवीन बॅच आहे ती 1 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहे. 1 जानेवारी 2026 यापासून सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहेत, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि नंतर प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. यासोबतच डेमो क्लासेस जे आहेत ते आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत, तर ते जाऊन तुम्ही बघू शकता. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे आफ्टर डिस्काउंट, त्यामुळे नक्कीच एनरोल करा आणि आजच अभ्यासाला लागा. चला तर मग आपण थोडं बघून घेऊया. तर आपल्याला माहिती आपल्या एक्झाम आहे एमसीए सीईटी इंग्लिश मीडियममध्ये असणार आहे. कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. त्यानंतर 2 तासाची असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एमसीक्यू टाईप प्रश्न आहेत आणि 100 मार्काचा आहे. सॉरी 100 क्वेश्चनचा आहे 200 मार्कासाठी आणि प्रत्येकी एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहे. आणि मेन म्हणजे 30 मार्च 2026 या तारखेला आपली एक्झाम असणार आहे. त्यामुळे काहीच दिवस शिल्लक असणार आहे. त्यामुळे आपल्याला अभ्यास एकंदरीत कसा केला पाहिजे किंवा कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा हे आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर बघून घेऊया. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपल्याला 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी आणि कम्प्युटर कॉन्सेप्ट जे आहे तो 20 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत 40 मार्कांसाठी. त्यानंतर लॉजिकल ॲबिलिटी जी आहे ती 30 प्रश्न विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी. ठीक आहे. त्यानंतर जनरल इंग्लिश जे आहे ते 20 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत 40 मार्कांसाठी. असं एकूण 200 मार्काचा पेपर आहे आणि 100 क्वेश्चन आपल्याला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. चला, तर डेली रुटीन मला असं वाटतं आपण कसं करायला हवं. तर एकंदरीत मॅथ्स जो आहे तो थोडा कठीण विषय आपल्याला वाटतो आणि ते कसं प्रॅक्टिसमुळे आपल्याला जास्त वेळ द्यावे लागतं मॅथ्समध्ये. त्यामुळे 3 तास जो आहे ते आपण मॅथ्सला पण देऊया दररोज. त्यानंतर 2 तास, 1.5 ते 2 तास आपल्याला रिझनिंगला देता येईल. ठीक आहे. त्यानंतर 1 तास इंग्लिशला द्या आणि 1 तास आपल्याला कम्प्युटर कॉन्सेप्टला द्यावा लागेल. कम्प्युटर कॉन्सेप्टला यासाठी कारण बीसीए करत असताना आपल्याला कम्प्युटरचं भरपूर नॉलेज असतं. त्यामुळे कम्प्युटरला जर का तुम्ही कमीत कमी वेळ दिला तरी चालेल. ओव्हरलुक किंवा मग रिव्हिजनसाठी तुम्ही कम्प्युटरकडे जा. त्यानंतर इंग्लिशसाठी आपलं थोडं नवीन असणार आहे, त्यामुळे आपल्याला 1 तास पुऱ्या इंग्लिशसाठी. ठीक आहे. त्यानंतर रिझनिंग आपल्याला चांगला अभ्यास करावा लागेल, त्यामुळे आपल्याला 2 तास रिझनिंगला देणं आवश्यक आहे, 1.5 ते 2 तास. पण जास्तीत जास्त आपण वेळ मॅथ्ससाठी देणार आहोत, कारण प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची असते मॅथमॅटिक्समध्ये. एकतर आपल्याला आधी अभ्यास करावा लागेल, त्यानंतर त्याची प्रॅक्टिस करावी लागेल, मग क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतील. हे सगळं आपल्याला 3 तासामध्ये करायचं आहे. हा जर का तुम्ही रुटीन फॉलो केला तर नक्कीच तुमची एमसीएसईटी तुम्ही व्यवस्थितपणे पास व्हाल आणि चांगलं कॉलेज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर ही स्ट्रॅटेजी नक्की तुम्ही अप्लाय करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग आपण बघून घेऊया मॅथ्सचा काय सिलेबस आहे. तर अल्जेब्रा आहे आपल्यामध्ये, सेट थेअरी आपल्याला अभ्यास करायची आहे, कोऑर्डिनेट जॉमेट्री आपल्याला अभ्यास करायचं आहे, त्यानंतर कॅल्कस, डिफरन्शियल इक्वेशन्स, वेक्टर, टिग्नॉमेट्री, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स आणि लिनियर प्रोग्रामिंग. हे काय झालं, एकंदरीत मॅथ्सचा सिलेबस आहे. आपण डिटेल समोर बघणारच आहोत, डिटेल सिलेबस. त्यानंतर अॅनालिटिकल ॲबिलिटी म्हणजेच लॉजिकल रिझनिंगमध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्ह रिझनिंग असं 2 अभ्यास करायचे आहे. त्यानंतर कम्प्युटर अवेअरनेस, कम्प्युटर कॉन्सेप्ट जे म्हणतो आपण त्यांना, कम्प्युटरचं बेसिक आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोबतच डेटा रिप्रेझेंटेशन, कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर लँग्वेज, फ्लो चार्ट आणि अल्गोरिदम, फंडामेंटल ऑफ ऑपरेटिंग सिस्टम आणि बेसिक ऑफ इंटरनेट हे आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जनरल इंग्लिशमध्ये त्यामध्ये आपल्याला आर्टिकल्स, यूज ऑफ आर्टिकल्स अँड प्रपोजिशन, इडियम्स अँड फ्रेजेस, सिनोनियम्स, रीडिंग कम्प्रेशन, एक्सपान्शन ऑफ अन आयडिया, सेंटेन्स सिक्वेन्स जे आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कम्प्लिशन ऑफ अ सेंटेन्स आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर पॅरेग्राफ्स, ॲब्रिकेशन सेंटेन्स आपल्याला अभ्यास करायचा कुठे, इंग्लिशमध्ये. ठीक आहे. आणि आपल्याला याला किती तास द्यायचा आहे, 1 तास द्यायचा आहे. कम्प्युटर अवेअरनेसला सुद्धा 1 तास द्यायचा आहे. लॉजिकल रिझनिंगला आपल्याला 2 तास द्यायचे आहेत आणि मॅथमॅटिक्सला आपल्याला 3 तास द्यायचे आहेत डेली अभ्यासाला. ठीक आहे. चला तर मॅथ्स आपण
एकंदरीत डिटेल सिलेबस पाहूया. त्यानंतर अल्जेब्रामध्ये आपल्याला फंडामेंटल ऑपरेशन इन अल्जेब्रा, एक्सपान्शन, फॅक्टरायझेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, इंडायसेस, लॉगॅरिथम, अरिथमॅटिक अँड जॉमेट्रिक अँड हार्मोनिक प्रोग्रेशन, बायनॉमियल थेरम, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन हे अल्जेब्रामध्ये अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपल्याला रेक्टँग्युलर, कार्टेशियन, कोऑर्डिनेशन्स, इंटरसेक्शन्स, इक्वेशन ऑफ अ सर्कल, डिस्टन्स फॉर्म्युलम, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स, पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला, सिंपल जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन सच एस ट्रान्सलेशन, रोटेशन अँड स्केलिंग. प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला बेसिक जी थेअरी आहे ते अभ्यास करायचं. त्यानंतर ॲव्हरेज, डिपेंडंट, इंडिपेंडंट इव्हेंट्स, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन, मेजर्स, डिस्पेरेशन, स्क्यूनेस, कुर्टोसिस हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला फर्स्ट ऑर्डर आणि त्याला सोल्युशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट हे अभ्यास करायचं आहे. नंतर टिग्नोमेट्रीमध्ये आपल्याला हाईट अँड डिस्टन्स, इन्व्हर्स फंक्शन हे अभ्यास करायचं आहे. सिंपल आयडेंटिटीज जे असतात ना टिग्नोमेट्रीच्या, ते कशा वापरायच्या क्वेश्चनमध्ये ते इथं आपल्याला अभ्यास करायचा आणि याच्यावर नेहमीच प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर अरिथमॅटिकमध्ये आपल्याला रेशो, प्रपोर्शन, प्रॉब्लेम्स ऑन टाइम अँड वर्क, डिस्टन्स, स्पीड, पर्सेंटेज एक्सेट्रा आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा 100% टॉपिक इथे आहे, त्यामुळे याच्यावर नक्कीच भर द्या. नंतर बेसिक सेट थिअरी अँड फंक्शन, सेट रिलेशन अँड मॅपिंग अभ्यास करायचा आहे आणि मेन्सुरेशन महत्वाचं याच्यामध्ये मेन्सुरेशन पण येतं. त्यामध्ये आपल्याला एरिया ट्रायंगल जे आहे ते विचारलं जातं. क्वाड्रिलॅटरल्स अँड एरिया, सर्कम्फरन्स ऑफ एरिया, व्हॉल्यूम, सरफेस एरिया हे सगळं आपल्याला अभ्यास करायचं आहे. स्पियर, सिलेंडर अँड कोन्स हे आपल्याला महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. मेन्सुरेशन हे महत्वाचं चॅप्टर आहे, यातला आपल्याला सगळंच अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर कम्प्युटर बेसिकमध्ये मी तुम्हाला सांगितलं इनपुट आउटपुट डिव्हाइस, कम्प्युटर मेमरी वगैरे सगळं. डेटा रिप्रेझेंटेशनमध्ये पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर कंप्रेशन इंग्लिशमध्ये आपल्याला वोकॅबुलरी, वर्ड पॉवर, मिनिंग ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस, टेक्निकल रायटिंग, सिनोनियम्स, अँटोनियम्स, वर्ड्स, प्रिपोजिशन, आर्टिकल, ग्रामर जे असतं बेसिक इंग्लिश ग्रामर आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे इंग्लिशला नक्कीच वेळ द्या आणि चांगला अभ्यास करा. ठीक आहे. त्यानंतर आपण ग्लोबल ऑनलाईन जे आहे ते नवीन बॅच सुरू करतोय. म्हणजे आपण नवीन बॅच सुरू करतोय 1 जानेवारीपासून. ठीक आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स देणार आहात. त्यानंतर लेक्चर वाईज शॉर्ट नोट सुद्धा तुम्हाला मिळतील. त्यानंतर फ्री मॉक टेस्ट. आता एकंदरीत आपण एखाद्या एक्झामची तयारी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला मॉक टेस्ट देणं खूप महत्वाचं असतं. ठीक आहे. कारण एकंदरीत क्वेश्चन्स कसे येतात किंवा मग कसे ते सॉल्व्ह करायचे कमी वेळात ते सुद्धा मॉक टेस्टने आपल्याला अभ्यासाला मिळतं. त्यामुळे फ्री मॉक टेस्ट असणं खूप आवश्यक आहे, ते तुम्हाला आम्ही देतो आहे. त्यानंतर 1000+ MCQs फॉर प्रॅक्टिस तुम्हाला मिळणार आहे 1000+. ठीक आहे. त्यानंतर आपली नवीन बॅच 1 जानेवारी 2026 पासून सुरू होते आहे. मोड जी आहे ते ऑनलाईन ग्लोबल असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन ॲप ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. याची जे फीस आहे ती 4000 रुपये आहे. त्यानंतर बॅच डिटेल्समध्ये इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर टोटल लेक्चर जे आहे पर दिवसासाठी 2 ते 3 असणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहे. जर का तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करता आले नाही तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर पाहून सुद्धा अभ्यास करू शकता. जे म्हणजे लाईव्ह लेक्चर झाल्यावर लगेच तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आमची जी बॅच आहे ती 1 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहे आणि आपला जो पेपर आहे तो 30 मार्च 2026 आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती कमी वेळ आहे आपल्या अभ्यासाला, त्यामुळे नक्कीच बॅच जॉईन करा आणि दिलेला नंबर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डेमो क्लासेस सुद्धा आपल्या ॲपवर अवेलेबल आहेत, तर तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच.